नमस्कार, मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे साबळे. ए टू झेड आयुर्वेदिक लाईफ या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये हेमंत आणि शिशिर ऋतुचर्या म्हणजे काय आणि ह्या सीझनमध्ये आपण काय आहारविहार केला असता आपण आजारी पडणार नाही ते बघणार आहोत. आता थंडी सुरू झालेली आहे म्हणजे आपला हेमंत ऋतू सुरू झालेला आहे. साधारण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचे काही सुरुवातीचे दिवस हे आपल्याला हेमंत आणि शिशिर ह्या ऋतूंमध्ये मोडतात. जी हेमंत ऋतूची ऋतुचर्या सांगितलेली आहे त्याच ऋतुचर्येचं अवलंबन आपल्याला शिशिर ऋतूमध्ये करायची आहे. फक्त आणखीन स्निग्ध पदार्थ आपल्याला त्या ऋतूमध्ये घ्यावे लागतात कारण शिशिर ऋतूमध्ये कोरडेपणा आणखीन वाढतो. तर आता आपण हिवाळ्यामध्ये काय काळजी घेतली असता आपण आजारी पडणार नाही ते बघायला सुरुवात करूया. अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे ह्या सीझनमध्ये माणसाचं बल हे सर्वाधिक असतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीराची ताकद ही सगळ्यात जास्त ह्या ऋतूमध्ये असते. त्यामुळे आपण उत्तम व्यायाम करू शकतो, उत्तम आहार घेऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर वर्षभरासाठी जी आपल्याला ताकद कमवायची आहे ती आपण ह्या ऋतूमध्ये कमवू शकतो. तर ह्या ऋतूमध्ये भूक भरपूर लागते कारण बाहेरचं हवामान खूप थंड असतं. त्यामुळे आपल्या शरीरातला उष्मा म्हणजे अन्न पचवणारी जी आग आहे ती आतच कोंडली जाते बाहेरच्या थंडाव्यामुळे. तर त्यामुळं भूक सारखी लागते. भूकेची फ्रिक्वेन्सी या दिवसांमध्ये वाढते, सारखं सारखं खावंसं वाटतं. तर ते अत्यंत नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काय, बऱ्याच जणांना वाटतं मला भूक होतीये म्हणजे मला डायबिटीस झालं का, तर असं नाही. ह्या सीझनमध्ये बाहेरच्या थंड वातावरणामुळे भूक वाढते तर त्यामुळं भूक नेहमीपेक्षा जास्त लागते. तर ह्या वेळेला खाणं अपेक्षित आहे, उपाशी राहू नये. जे स्थूल आहेत त्यांनी वजन न वाढवणाऱ्या काही गोष्टी वैद्यकीय सल्ल्याने खाव्यात, परंतु उपाशी राहणं टाळावं. जे ऑलरेडी बारीक आहेत किंवा दुर्बल आहेत, ज्यांची ताकद कमी झाली आहे, त्यांनी तर उपाशी राहणं हमखास टाळावं. कारण ह्या दिवसांमध्ये जर आपण उपाशी राहिलो तर आपल्या शरीराची वाढलेली जी आग आहे ती आपल्या शरीराचेच धातू पचवायला सुरुवात करते, त्याला जर काही इंधन मिळालं नाही तर. थोडक्यात आपण एका उदाहरणानं बघूया. आपण जे ॲसिड आपल्या प्रयोगशाळेमध्ये शिकत असताना बघितलेलं आहे, तर ते जर डायल्यूट केलं नाही तर ते इरोजन्स करू शकतं. म्हणजे आपल्या हातावर जर तसं ॲसिड पडलं तर ती त्वचा जळू शकते, त्याची आग होऊ शकते, भाजू शकतं. तर आपल्या शरीरामध्ये जे ॲसिड सिक्रेट होतं अन्न पचवण्यासाठी ते डायल्यूट होण्यासाठी आपण जर काही इंधन आतमध्ये घातलं नाही पोटामध्ये, म्हणजे आपण काही अन्न किंवा द्रव पदार्थ पोटामध्ये त्यावेळेला घेतले नाहीत, तर त्यावेळेला ते ॲसिड आपली जी आतली त्वचा आहे पचनाच्या संस्थेमधली तर त्यालाच जाळायला सुरुवात करणार नाही का. तर मग अशा वेळेला जर आपण उपाशी राहत असू तर मग पोटामध्ये आग पडणं किंवा ॲसिडिटी जाणवणं, घसा किंवा छातीच्या भागामध्ये आग जाणवणं, तर अशा गोष्टी जाणवू शकतात. तर त्यामुळे उपाशी राहणं टाळावं. स्निग्ध गोष्टींचा वापर आहारामध्ये वाढवावा. या ऋतूमध्ये आपण पोटभर जेवलं तरी व्यवस्थित पचू शकतं कारण आपल्या आगीची ताकद वाढलेली असते. आपण तुपाचे पदार्थ खाऊ शकतो, दुधाचे पदार्थ खाऊ शकतो, गोडाचे पदार्थ म्हणजे साखरेचे, गुळाचे पदार्थ खाऊ शकतो. इतकंच की हे पचवण्यासाठी चांगला व्यायाम सुद्धा करा. जे मांसाहारी आहेत ते मांसाहार घेऊ शकतात. उडदाच्या डाळीचे पदार्थ, तांदूळाचे, गव्हाचे पदार्थ आपण या सीझनमध्ये खाऊ शकतो. बाहेरचं वातावरण थंड असतं त्यामुळं या सीझनमध्ये मध पाणी किंवा गरम पाण्याचा वापर आहारामध्ये जर घेतला तर आपल्याला कफाचे किंवा वाताचे आजार या सीझनमध्ये होणार नाहीत. ह्याशिवाय काही औषधांनी सिद्ध केलेली म्हणजे औषधांनी सिद्ध केलेले काही काढे घ्यायला देखील हरकत नाही. आपण गरम पाण्यामध्ये 4-5 तुळशीची पानं टाकून घेऊ शकतो, धन्याजिऱ्याचं पाणी घेऊ शकतो. ह्या सीझनमध्ये हमखास आपला चेहरा फुटतो, हातपाय फुटतात, ओठ फुटतात. तर हे फुटू नये म्हणून आपण सर्वांग अभ्यंग केला पाहिजे, तेलानं मसाज केला पाहिजे, सगळ्या अंगाला डोक्यापासून पायापर्यंत मसाज केला पाहिजे. ज्यांना सगळ्या अंगाला मसाज करणं शक्य नाही त्यांनी किमान डोकं, कान आणि तळपाय यांना तरी तेलानं मसाज करणं अपेक्षित आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. जेणेकरून ह्या सीझनमध्ये जो काही वात वाढण्याची शक्यता असते अति थंड वातावरणामुळे ती देखील कमी होते आणि त्वचा स्निग्ध राहते. डोक्याला किंवा कानात
किंवा तळपायाला तेल लावल्यामुळे ज्यांना सर्दी होईल अशी भीती वाटते, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की तेल हे आपल्याला रात्री सूर्य मावळल्यानंतर नाही, सूर्य आकाशात असताना लावायचंय. कारण सूर्य मावळल्यानंतर आपल्या सगळी स्रोतसांची तोंडं बंद होतात, त्यामुळं त्यानंतर लावलेल्या तेलाचा विशेष काही फायदा होत नाही, कारण ते तेल तेवढं ॲब्झॉर्ब होत नाही. त्यामुळं दिवसा तेल लावा. आणि ज्यांना काही असं वाटतं की मला तेल लावल्यामुळे सर्दी होते, तर त्यांनी आपल्या कानशिलाच्या भागाला किंवा कपाळाला पावडरसारखं वेखंडाची पावडर लावायला हरकत नाही. यामुळे काही जणांना शिंका येऊन जे काही नाकातले आपल्या दोष आहेत ते शिंकेवाटे निघून जातात. कफाचा ज्यांना त्रास आहे तो कफाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होते. कुठलंही मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही जर तुम्ही रोज अंगाला तेल लावत असाल तर. आता ओठाच्या ठिकाणी आपल्याला तेल लावणं थोडंसं अवघड किंवा चवीला बरं वाटत नाही, तर अशा ठिकाणी ओठाच्या ठिकाणी आपण घरी तयार केलेलं गाईचं, म्हशीचं कुठलंही तूप आपण लावू शकतो. ते जर तूप आपण दिवसभरामध्ये 2-3 वेळा जरी लावलं तरी कुठलेही लिप बाम लावण्याची गरज पडत नाही. ह्याचे काही साईड इफेक्ट्सही नाहीत. पोटात गेलं तर काही नुकसान नाही आणि पोटात गेलं तर फायदाच होतो उलट. आता बाहेरचं वातावरण खूप थंड असणार आहे, त्यामुळं संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घालणं या ऋतूमध्ये अपेक्षित आहे. या ऋतूमध्ये आपण कुठली वस्त्र वापरू शकतो, तर लोकरीची वस्त्र म्हणजेच वुलन कपडे, सुती वस्त्र म्हणजे कॉटनचे कपडे, प्युअर रेशमी वस्त्र ही देखील आपण घालू शकतो. ह्या कपड्यांमध्ये नैसर्गिक ऊब असते, त्यामुळं ह्या कपड्यांचा वापर करावा. कपडे हे जाड असले म्हणजे मग त्वचेतली आर्द्रता टिकून राहते, त्वचाही तेवढी कोरडी पडत नाही. आयुर्वेदामध्ये 14 प्रकारचे स्वेद सांगितलेले आहेत. स्वेद म्हणजे आर्टिफिशियल स्वेटिंग ज्या पद्धतीने निर्माण करू शकतो, असे 14 प्रकारचे स्वेद आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. त्या 14ही प्रकारांचा आपण उपयोग वैद्यकीय सल्ल्याने घेऊ शकतो. प्रत्येकालाच प्रत्येक प्रकारचा स्वेद सूट होईल असं नाही, त्यामुळे यासाठी वैद्यकीय सल्ला अपेक्षित आहे. अगदी सोपं म्हणजे गरम पाण्याने आपण आंघोळ करू शकतो. ज्यांना काही सांधेदुखीचा त्रास आहे ते वालुका स्वेद म्हणजे वाळूच्या पोटलीनं किंवा ज्वारीच्या पिठाच्या पोटलीनं सांधे शेकू शकता. ज्यांना शक्य आहे ते काही औषधी काढे तयार घेऊन त्याची धार आपल्या सांध्यांवरती धरू शकता. गरम पाण्यामध्ये टब बाथ घेऊ शकता. त्यानंतर कुटी स्वेद सांगितलेला आहे, म्हणजेच ज्याला एखादी छोटीशी खिडकी असेल अशा बंद खोलीमध्ये शेकोटी लावून बसणं, अशा प्रकारचा स्वेद घेऊ शकतो. किंवा आयुर्वेदिक वैद्यांकडे स्वेटिंग चेंबर्स देखील असतात, त्यामध्ये देखील आपण सगळ्या अंगाला शेक घेऊ शकतो. उष्ण लेपांचं धारण आपण करू शकतो. या सीझनमध्ये सर्दी होऊ नये किंवा कफाचे आजार होऊ नयेत किंवा वाताचेही काही आजार होऊ नयेत यासाठी काही उष्ण लेप आपण चेहरा, कपाळ किंवा सांध्यांच्या भागी किंवा सगळ्या अंगाला देखील करू शकतो. फक्त आपल्या प्रकृतीनुसार आपल्याला कुठला लेप सूट होईल हे आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्यानेच ठरवा. तगर, अगरू, धने, वचा, सुंठ असे अनेक लेप आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत जे उष्ण लेप आहेत. आपल्याकडे दिवाळीमध्ये उटणं लावण्याची पद्धत आहे, तर ही पद्धत फक्त दिवाळीपुरती मर्यादित ठेवू नका. आधी छान व्यायाम करा, मग सगळ्या अंगाला भरपूर तेल लावून मसाज करा, रगडा आणि नंतर उटणं लावून छानपैकी घासा. असं घासल्यानंतर आपली त्वचा चांगली राहते, त्याला तुकतुकी येते, ती ड्राय होत नाही, शरीराचा अतिरिक्त मेद झडतो, त्वचा रोग नाहीसे होतात. आणि आजकाल जे फिगर मेंटेन करण्याचं वेळ आहे, तर ती फिगर मेंटेन राहण्यासाठी सुद्धा उठण्यानं खूप चांगली मदत होते. तर त्यामुळे उठणं बनवून घ्या आयुर्वेदिक वैद्यांकडून आणि ह्या सीझनमध्ये उठणं लावून आंघोळ करण्याचाही आनंद घ्या. ज्यांना या सीझनमध्ये सर्दीसारखे त्रास होऊ नये असं वाटतं त्यांनी कोळशावरती तो धूप किंवा वेखंड किंवा ओवा टाकून त्याची धुरी घेतली तर होणारी सर्दी किंवा खोकल्यासारखे आजार देखील होणार नाहीत. जी मी ओव्याची धुरी घ्यायला सांगितली, कोळशावरती ओवा टाकणं शक्य नसलं तर तुम्ही तव्यावर ओवा टाकून त्याची वाफ घ्या. ह्या सीझनमध्ये फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न, फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी किंवा आईस्क्रीम्स ह्या गोष्टी प्रकर्षानं खाणं टाळा, कारण अशा गोष्टी वरचेवर खाल्ल्याने किंवा प्यायल्याने सर्दी किंवा वाताचे आजार होण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारचे सगळे शास्त्रशुद्ध उपाय आणि जगण्याची पद्धत आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे.
तर त्यामुळे ज्यांना निरोगी राहायचं आहे त्यांनी जरूर आपल्या आयुर्वेद शास्त्राचा अवलंबन करा, आपल्या डे टू डे लाईफमध्ये याचा उपयोग करा आणि निरोगी राहा. धन्यवाद.